काय हो, जरा अंड्याची भाजी बनवा ना तुम्ही आज. का ग? भात बनवलाय. का? बनवा ना, मला बरं वाटत नाहीये. उभं राहिलं ना तर असं पडल्यासारखं होतंय. चक्कर यायला आली? खूप असं गरगरते, म्हणजे उभं राहताच येत नाहीये. अरे पण काल दवाखान्यात नेऊन आणलं ना वैभव आशू तुला ग? घेते ना, लगेच थोडी फरक पडतो गोळ्यांचा. गोळ्या खाल्ल्यास का तू खरं? खरं? गोळ्या खाल्ल्या. हा हा झाल्या ना गोळ्या, सकाळी खाल्ल्या. आता संध्याकाळचा आहे डोस. ठीक आहे. तेवढं बनवा भाजी. अंडे शिजवलेत काय? हो, अंडी शिजवले. फक्त बनवून घ्या ते. आणि भात भात ठेवला आता. तो होईल आता थोड्या वेळात, आणि मग बनवून घ्या. हा ठीक आहे, चालेल. काय करणार आता, विलाज नाही. हा, त्याला पण द्यायचा आहे खायला. तो झोपेला आलाय. त्याला तर भरवशील ना? त्याला भरवते मी. ठीक आहे, आडवं पड मग त्याला घेऊन जरा पुढे. आडवं कुठे पडू, आता वाजले बघ किती, 8 वाजायला आले. त्याचा आता झोपायचा टाइम होतो. काय झालं? बनवतो ग. घरात फुलं होतं. जरा लवकर बनवलं पाहिजे जेवण. मग ते संध्याकाळचं बनवायला गेलं ना, वापा बाहेरच जात नाही. खूप गरम होते. काय हो, ते जरा याचं खायचं घेऊन या ना. पाणी आणलंय मी. कसंच तरी व्हायला लागलंय. आता त्याला भरवते. मी आणलं असतं पण ते खाली ठेवलंय ना, परत काय दुखतं वाकाय. आणि चक्करला वाटायला लागले. तर घेऊन या, पटकन भरवते याला आणि मग झोपवते. येताना घेऊन यायला काय झालं होतं का? जरासं माणूस झोपलं की तुम्हाला लगेच बघवत नाही की काय? हा, मला पण त्रास होतो, जरा समजून घ्या. मला पण होतोय ना त्रास. वैभू, काय करायला लागले तू? काय करतेस नक्की? काय काढायला लागलेस पाठीवर? दाखव बघू. आई काढून दाखव पूर्ण. आई काढून दाखव पूर्ण पाठीवर. दाखवली घे बघ. तू काढ. नमस्कार मित्रांनो, आज आशूला बरं वाटत नाही, तर मी आज अंड्याची भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला शेअर करतो तुमच्याशी अंड्याची भाजी बनवताना. आणि जर तुमची बायको आजारी वगैरे असली तर तुम्हीही मदत करत जावा. तर तुम्ही म्हणचाल की बाबा रोज रोज काय यायचं, पण ती आजारी असल्यामुळं मी करतोय बरं का भाजी. तर काय चुकलं केलं तर समजून घेत जावा. तर चला मग भाजी बनवतो आता. भाजी बनवताना तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हा कांदा आहे, हे टोमॅटो आहे. हे बघा, हा आमचा घरचा मसाला आहे. ही हळद, हे चिकन मसाला, सॉरी अंडा कढी मसाला, आणि हे हा गरम मसाला आहे, आणि ही धनिया पावडर आहे. तर हे बघा, हे तेल आहे, आणि इथं कढई आहे. तर मित्रांनो, गॅस पेटवून घेतो. जरा पाणी आहे, जरा सुकू द्या. हे मित्रांनो, तेल घातलं बरं का. हा आला कांदा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा बरं का.
मित्रांनो, बायकोला बरं नसलं की असं करायला लागते बरं का. कारण नाही केलं तर मग उपाशी झोपायला लागते. आपली आता कसं लहान मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना पण खायला लागतं. त्याच्यामुळं हे कसं लहान मुलगा काय तो तिचं म्हणजे त्याचं करून घेतले सगळं तिनं. बाकी काही नाही हो. आजारी असली की माणसाला जरा मदत करायची, मग काय करणार, इलाज नाही. मदत ही केलीच पाहिजे ना. गॅस तुम्हाला कसा हवा तसा ठेवू शकता तुम्ही, असं काही नाही. मला पण जेवण बनवायला यायचं नाही बरं का. ह्याच्या आधी मी एक 4-5-6 वर्षाच्या पाठीमागे मी भीड लावतो बेकरीमध्ये कामाला. तेव्हा ते यूपीवाले दादा असायचे माझ्याबरोबर कामाला. म्हणजे दोघे आम्ही यूपीवाले होतो. म्हणजे यूपीवाले ते होते आणि मी त्यांच्यात होतो. तर तेव्हा त्यांच्यात बघून बघून मी शिकलोय बरं का. फक्त नॉनव्हेजच मला येतं. म्हणजे अंडा कढी बनवू शकतो, म्हणजे अंड्याची भाजी वगैरे बनवू शकतो मी स्वतः बरं का. आमटी वगैरे काय बनवायला यायची नाही मला. त्याच्यानंतर एक माणूस भेटला मला की बाबा बेकरीत काम येतोस का. तर हो बोललो मी त्याला. त्याच्यानंतर मग तिकडे गेलो. म्हणजे 1-1.5 वर्ष तरी मी हाताने बनवून खाल्लो बरं काय. मी असंच मोलमजुरीने जायचो कामाला, अजून पण जातोय सोडा. पण आता कांदा लाल झालेला आहे, तर मस्तपैकी आता टमॅटो पण भाजून घ्यायचे व्यवस्थित. मित्रांनो, असं समजू नका की रोज हा जेवण बनवतो का काय, पण तसं काय नाही मित्रांनो. कारण कसं आजारी पडल्यामुळं बनवावं लागतं मला कधी कधी. आणि तसंही डिलेवरीला वगैरे गेली तेव्हा सगळं जेवणाचा भार माझ्यावर आला बरं का. आम्ही दोघं असल्यामुळं जेवण बनवणारं कोण नाही. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटायचं जेवण बरं का. कारण कसं मग मला जेवण भेटायचं नाही, मला हॉटेलमध्ये परवडायचं नाही जेवायला. बघा कांदा टमॅटो भाजलेला आहे आणि मीठ टाकून घेऊया जरासं मऊ होण्यासाठी कांदा. हे सगळं टाकून घेतो बरं का ह्याच्यात. मित्रांनो, डिलिव्हरीच्या वेळेस बघा मलाच बनवायला लागलं जेवण. कारण आई वडील नसल्यामुळं, लहानपणी वारल्यामुळं आमचं, कारण कसं फोनच नाही करायला, त्याच्यामुळं मलाच करावं लागलं बरं का. आधार कोणाचाच नसल्यामुळं मलाच बनवावं लागलं. आणि जेव्हा ती 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी बनवलं. त्याच्यानंतर आल्या तिनंच जेवण बनवलं बरं का. किती कंटिन्यू आल्यापासून कंटिन्यू बनवलं तिनं जेवण. अरे बघा मसाला चांगला भाजून घेतलाय बरं का मी ह्याच्यात. भले माझ्या बायकोची डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल ना, तरी पण तिला त्रास होत होता. तरी पण तिनं काम केलं बरं का. कारण कसं लहान पोरगी असल्यामुळं करावंच लागलं तिला जेवण. हे बघा, हे पिवळं काढून घ्यायचं ह्याच्यातलं बाजूला आणि हे असे हाताने तुकडे करायचे. हे बघा असे. चौथ्या दिवसापासून सगळं बनवून दिलं बरं का तिने जेवण मला. असं काम लावलं नाही की बाबा जेवण बनवतो मला त्रास होतोय, असं कधीच नाही बरं का. वैभूच्या वेळेस पण तसंच. वैभूच्या वेळेस तर लय गोळ झालाय आमचा, काय सांगायचं काय. तर जाऊ द्या, तुम्हाला रेसिपी दाखवतोय मी. तर कधीतरी आम्ही
पर्सनल व्हिडिओ पण बनवू जर तुम्हाला आवडत असेल तर. जर तुम्हाला आमची लव्ह स्टोरी वगैरे काय ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही पण तुम्हाला शेअर करू. हे बघा असं तोडून घ्यायचं बारीक बारीक, जेवढं आपल्याला वाटतं तेवढं. गॅस स्लो ठेवायचा एकदम बरं का. हे पिवळं का काढायचं माहित आहे, नंतर टाकायचं त्याच्यात पिवळं. आपलं बेसन सारखं होतं ते सगळं एकदम मिक्स होऊन ना बेसन सारखं होतं आणि मग भाजी बरोबर लागत नाही व्यवस्थित. नंतर टाकायचं भाजी पिवळं. कांदा टमॅटो सगळं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं, न पाणी टाकता बरं का. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता. हे बघा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. हे पिवळं पण टाकून घ्यायचं बरं का, जराशी उकळी आल्यानंतर बरं का. थोडंफार जरासं शिजलं पाहिजे. आता ही भाजी रेडी झालेली आहे, पण आम्हाला थोडंसं पाणी पाहिजे आहे म्हणून जरासं घालतो, होय की नाही. थोडंसं पाणी हवं आहे आम्हाला, कारण वाशू पण जरासं थोडंफार खाईल, तिला पण द्यायचं आहे थोडंसं. हे बघा हे पिवळं आहे ते टाकून घ्यायचं असं. हे मिक्स करायचं नाही याच्यात, म्हणजे असं ढवळायचं नाही जास्त, कारण का असं बेसन सारखं होतं पूर्ण. त्याच्यामुळं एकदा केली होती मी, पण सगळं बेसन सारखंच झालं होतं, म्हणून आता वरनं टाकलं. हे जरा तिखट झाली बरं का भाजी, पण होणार छान मस्त पैकी. टेस्ट एकदम करून बघा, एकदा ट्राय करून बघा, तुम्ही परत परत बनवाला ही अशी भाजी. तर आपली भाजी रेडी झालेली आहे दादानो, आता तुम्हाला दाखवतो. तर हे बघा झणझणीत आमटी. तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो बघा. हे बघा, वाव मस्त. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. अशाच जर तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे बापरे, झोपला नाही अजून. त्रास देतोच आहे. झोपली होतीच नाही जरा परत. ते जेवण झालं, भाजी झाली बनवून. हो
मग तुम्ही जेवता आधी, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. चालेल. हा नाहीतर तुला देतो आधी, मी बाबूला घेतो झालं तर. हां. हिला पण द्या, वैभूला, तिला भूक लागली असेल. तर भाजी बनवून झाली बरं का. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.